नमस्कार. तपोवनामध्ये, नाशिकच्या तपोवनामध्ये आपण सगळेजण आलेलो आहोत. मी मुद्दाम ही एक वस्तू, या दोन ही आपल्या परिचयाची आहे. हा आहे मास्क. हा करोनाने आपल्याला शिकवला. आणि हा एक छोटासा ऑक्सिजनचा सिलेंडर आहे. हा आपल्या गोळे कॉलनीतल्या दवा बाजारमध्ये 1000 रुपयाला मिळतो. याच्यामध्ये 1000 रुपयामध्ये साधारणपणे 250 श्वास या एवढ्याशा बाटलीमध्ये बंद आहे. मी अशासाठी हा मुद्दाम घेऊन आलेलो आहे की हा आत्ता इमर्जन्सीला किंवा हाय अल्टिट्यूड ट्रेकिंगला वापरतात. पण जर का आपण ही झाडं तोडली तर भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला याची गरज पडणार आहे. 1000 रुपयामध्ये 250 श्वास म्हणजे 4 रुपयाला एक श्वास. अशा अवघड परिस्थितीमध्ये कदाचित आपल्याला जगायची वेळ येऊ शकते. आणि ही वेळ येऊ नये म्हणून आपल्याला ही झाडं वाचवायची आहेत. आणि नाशिकचे कलाकार किंवा फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही जेव्हा मुंबईत किंवा इतर भारतामध्ये नाशिकचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेला आम्ही सांगतो की आमच्याकडची लोकेशन्स खूप छान आहेत. तर ती लोकेशन्स छान आहेत, आमच्याकडे या. आज नाशिकमध्ये बऱ्यापैकी शूटिंग होतं, चित्रपटांचं होतं, सिरीजचं होतं, सिरियल्स होतात. हे का होतं तर याच्यामध्ये या नाशिकच्या वनराईचा पण खूप मोठा हात आहे. नाशिकचं जर हे जंगल तोडलं तर आम्हालाही सांगायला तोंड राहणार नाही. आणि असं म्हणून हे जंगल वाचवायचं, याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं. आज या ठिकाणी नाशिकचे कलाकार, फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये काम करणारे आपले सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. बरेच जण येत आहेत, बरेच जण त्यांचं प्रतिनिधित्व करतायत. आपण या प्रत्येकाकडनं त्यांची भूमिका समजून घेऊया. मला वाटतं राजकीय पक्ष, राजकीय भूमिका या सगळ्या बाजूला ठेवून आपण या मातीत जन्माला आलेलो आहोत. या झाडांशी आपलं काहीतरी घेणं देणं आहे. तर या झाडाला सांगूयात की तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आपण एकेकांना विचारूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सचिन शिंदे. नमस्कार. आज आम्ही सर्व कलावंत इथे तपोवनात आलेलो आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे, गेल्या काही दिवसापासून जो गदारोळ चालला आहे, इथले वृक्ष हटवण्याचा जो घाट घातला जातोय, त्याला आमच्या कलाकारांचा, इथल्या प्रत्येक नागरिकाचा विरोध आहे. आणि हा आवाज शासनापर्यंत, राज्यकर्त्यांपर्यंत जाण्यासाठी आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय की इथल्या एकाही झाडाला कृपया हात लावू नका. कारण आज झाडं जगली तर आपण जगणार आहोत. आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे, मनापासून विनंती आहे की तपोवन वाचवा, नाशिक वाचवा आणि येणाऱ्या पिढीला एक चांगली शुद्ध हवा देण्याचा आपण थोडासा तरी प्रयत्न करूयात. इतक्या वर्षांपासून आपण ही जंगलतोड, झाडतोड चालवलेली आहे, तर आता आपल्याला त्याचे परिणाम पण दिसायला लागले. तर कृपया आता तरी आपण जागे होऊयात आणि हे सगळं आपल्या किमान डोळ्यादेखत होणार नाही याची काळजी घेऊया आणि त्याला प्रतिबंध करूया. धन्यवाद. थँक्यू सचिन. सॉरी, मी मध्ये घुसतोय. या ठिकाणी हे कलाकार या ठिकाणी आहेत. तपोवनामध्ये जे पर्यावरणप्रेमी जे याच्यावर काम करतात त्यांच्याकडनं माहिती घेतात. आपण अनिताशी बोलायचा प्रयत्न करूयात. अनिता दाते. आपण फेसबुक लाईव्ह करतोय. तपोवनामध्ये तू आली आहेस आज, याच्यामध्ये कलाकार म्हणून आली आहेस, पण तू नाशिकची मुलगी आहेस म्हणून आली आहे. तुझं मत काय? मी गोदाकाठी राहिलेली मुलगी आहे आणि मला माहिती आहे या जागेचं महत्त्व काय आहे. मी लहानपणापासून इथे येत आले. मी स्वतः 4 कुंभमेळे बघितलेले आहेत आणि कधीही या सगळ्या दरम्यान एवढी झाडांची कत्तल झालेली मी बघितलेली नाही. आम्ही लहानपणापासून इथे आहेत. आत्ताही इथे झाडं कमी झालेली आहेत. ऑलरेडी लोकांनी झाडं कापलेली आहेत. आणि मला असं वाटतं की आपण जग पुढे चाललंय, आपण शिकतोय, पण आपल्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. आपण शिकून अडाणी झालेलो आहोत असं मला वाटतं. ही झाडांची कत्तल करणं हे अतिशय चुकीचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. झाडं आमच्या शहरामध्ये आहेत आणि हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहेत आणि ते आम्हाला प्राणवायू पुरवतात. कृपया कापू नका. आमच्या शहराचं विद्रुपीकरण करण्याचा जो कट रचला जातोय त्याच्याबद्दल मी निषेध व्यक्त करते. आता म्हणजे ताईने सांगितलं ते सगळं आहेतच, पण मागच्या वर्षीची एक आठवण सांगतो. म्हणजे मागच्या कुंभमेळ्याची, माझ्याकडे कुंभमेळ्याचं थोडंफार काम होतं इथलं. तर हे जे काही झाड दिसतंय, वडाचं झाड, आणि हे जे ज्याच्यावर मार्किंग केलेलं आहे सगळे, ते इथेच ते सगळे साधू संत राहिलेले होते.
ह्याच वडाच्या झाडाखाली त्यांनी त्यांचा ठिय्या केलेला होता, तिथेच ते बसायचे आणि ते सुंदर दिसायचं. त्याच्यात काही मुद्दा नव्हता. त्यांना म्हणजे साधू संतांना पण याचा काही विरोध नाहीये, त्यांना पण झाडं हवी ते. पण मग आपण का तोडतोय? म्हणजे प्रशासन असेल किंवा नगरपालिका असेल तर यांनी त्यांचं पण मत, नाशिककरांचं मत, सगळ्यांचं मत ऐकून हा निर्णय घेतला पाहिजे. हे जे काय करतायत ते चुकीचं आहे, याचा आम्ही निषेध करतो. मला वाटतं मी एक चित्रकार आहे, अतुल भालेराव. मला असं वाटतं हे जे विकासाचं गाजर दाखवण्याचे प्रयोग चालू आहे शासनाचे, ते खरं शासनाचं हे संपूर्ण कारभार हा भकास कारभार असा वाटतोय की निसर्ग आणि त्याच्यावरती प्रेम करणारे सर्व नागरिक, सर्व नाशिककर ह्या सर्व गोष्टींमुळे प्रचंड त्यांना वेदना होत आहे आणि त्यांची मनस्थिती निश्चित दोलायमान झालेली आहे. या अराजकतेच्या विरुद्ध काही दिवसांनी प्रचंड मोठा जनक्षोभ तुम्हाला बघायला मिळेल आणि नाशिककर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आहे. आज कलाकार पुढे येत आहेत, पुढे निश्चितपणे सामान्य नागरिक देखील या रेट्या इथे उभे राहणार आहे सर्वांच्या मागे आणि निश्चितपणे ती आपली गरज आहे. नाशिक हे आपला नाशिक आणि ही वनं हे आपले श्वास आहे, ही आपली ओळख आहे. ही ओळख पुसता कामा नये एवढंच वाटतं की कुंभमेळा आहे, ठीक आहे, तुमचं धार्मिक महात्म्य काय असेल ते असेल, पण त्याबरोबर पर्यावरण हा सर्वात महत्त्वाचा आहे घटक आणि त्याकडे सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे. शासनाला विनंती आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि आपली जी काही विचार आहेत त्यांचे तर ते थोडेसे बदलावे आणि पर्यावरण पूरकच काय असेल त्याचं नियोजन केलं जावं, ही एक नाशिककरांच्या वतीने विनंती. एका सृजनशील चित्रकारांच्या नजरेतनं आपण या बघितलं की ही हिरवाई हे प्रत्यक्ष निसर्गाने दिलेले रंग आपल्याकडे आहेत आणि ते आपण बघितलं. परंतु हे जेव्हा भावनिक आवाहन असतं त्यावेळेला थोडं टेक्निकल नॉलेज पण पाहिजे. ज्यांना टाउन प्लॅनिंग समजतं, ज्यांना बिल्डिंग बांधण्याचं काम, डिझाईन करण्याचं काम जे करतात, आर्किटेक्ट म्हणून अनुभव असलेले सुद्धा आज आपल्या ठिकाणी म्हणजे ते कलाकार पण आहेत आणि टेक्निकल पण आहेत, टेक्निशियन्स पण आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की ह्या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं बघता. खरं तर निसर्ग हा मोठा आर्किटेक्ट आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळा डिझायनर कुणी असू शकत नाही असं माझं मत आहे. नाशकाची ह्या सगळ्या तपोवनाची जर गोष्ट बघितलं तर माझा जन्मच पंचवटीतला आहे. लहानपण तपोवनात गेलंय. म्हणजे इथे आम्ही सगळी लहान मुलं ज्यावेळेस इथे येत होतो तर ते तपोवन जर बघितलं तर आता तेवढी झाडी राहिलेली नाही जेवढी आम्ही लहानपणी बघत होतो. सिंहस्थ माझा हा कदाचित चौथा आणि येणारा 5वा असा. ह्या सगळ्या याच्यामध्ये बघताना इथल्या झाडांची झालेली जी नुकसान आहे ती त्याची भरपाई करणं खूपच अवघड आहे. मी जवळजवळ 23-24 वर्षापूर्वी पाडळी नावाचं जे गाव आहे तिथला एक डोंगर जो आहे दिलीप खैरे यांनी घेतलेला 60-70 हजार झाडं तिथे आम्ही लावलीत आणि ती सगळी चिंच, आंबा, त्याच्यानंतर अगदी फणस लावला आहे. तिथे तुम्ही 5 ते 6 हजार तिथे आपला ज्याला म्हणजे जांभूळ आहे, 5-6 हजार तिथे काजू लावलेला आहे जो कोकणात येतो त्याच्यापेक्षा छान आपल्या नाशिकच्या भागामध्ये आलेला आहे. 300-400 मोर पण आलेले आहेत. हे सगळं करत असताना वयाची आता मी 56 चालू झालं तर माझी 25-30 वर्ष त्या झाडांमध्ये घालवली आणि एवढी सगळी झाडं लावताना त्या जंगलांनी, त्या डोंगरांनी मला खूप सांगितलं किंवा शिकवलं. तर ते हे की तिथलं बाबूळ सुद्धा तिथल्या चिमण्यांसाठी किंवा छोट्या पक्ष्यांसाठी किंवा तिथली साबर सुद्धा ती छोटे पक्षी याच्यामध्ये लपतात कारण तिथे जो काही बहिरी ससाना किंवा मोठे जे पक्षी आहेत जे त्यांची शिकार करतात तर त्या करतात छोट्या झाडांमध्ये ती छोटी पक्षी राहतात. त्यामुळे आपण जे म्हणतो इथे मी ऐकतोय की कोणीतरी म्हणत होतं की बुवा इथली बाबूळ आहे ती कापली पाहिजे, हे कापलं पाहिजे, तर ते करू नका कारण बाबूळ हा सुद्धा पक्ष्यांचा आवाज आहे. काही इंग्लिश प्रजातीची झाडं आहेत असं आपण म्हणतोय पण ते आली ना 20-25 वर्ष झाली ती इथं आलेली आहे. आता जर त्याचं नुकसानच आपल्याला होत नसेल तर का काढा. आणि जर डिझाईन करायचं असेल तर तुम्ही नाशकातली बऱ्याचशा आर्किटेक्ट मंडळी आहेत, खूप तज्ज्ञ मंडळी आहेत. अगदी काबरे सर आहेत, संजय पाटील सर आहेत, कारखाने साहेब आहेत, असे कितीतरी सिनियर आणि बरीचशी ज्युनियर मंडळी पण आहे जी ह्या सगळ्या गोष्टीसाठी नाशिकच्या नवनिर्मितीसाठी आणि नाशिकच्या ग्रीन कॉरिडॉरसाठी काम करतील. की साधुग्रामसाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांना आव्हान करा की
आपल्याला काहीतरी नाशिकसाठी की ज्याला झाडं न तोडता आपण काही करू शकतो का, हे जर पाप बघितलं तर हे आम्हीच तयार केलं की तुम्ही पूर्ण नाशिकच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर जी काही वेगळी झाडं लावल्या गेलेली आहेत तर ती वन विभागाने लावली, ज्याच्यावर ना पक्षी बसत आहेत ना ज्याच्या खाली सापसुद्धा येतो. अशी झाडं निवडताना तुम्ही कुठला निकष लावलेला होता किंवा नाशिकच्या कॉरिडॉरमध्ये लावताना तुम्ही ही जी काही झाडं लावली त्याचा निकष काय होता. मग आमचं इथलं जे गार्डन विभाग होतं ते झोपलं होतं की ते मग लक्ष देऊन होतं. आमच्याकडून तुम्ही काय केलं, एखाद्याचं घर बांधायचं असेल तर 11 झाडं लावली पाहिजे हा निकष आहे. तर खरंच ती झाडं लावल्या गेली का, जर नसेल लावली तर मग आपण काही जे एरियाज आहेत तिथे आपण कुठलंही कन्स्ट्रक्शन करतो. नगरसेवकांच्या प्रत्येक भागामध्ये अशा कितीतरी व्हॅकंट जागा आहेत की ज्याच्यामध्ये आपण छोटी छोटी वनराई किंवा छोटे छोटे दाट झाडं लावू शकतो जी जपानी पद्धतीची आहे की तुम्ही जितकी दाट झाडं लावाल. मी चूक केली होती, मी पाडळी करताना मी 10 फुटावर झाडं लावली होती जी का 20 फुटाच्या आसपास असली पाहिजे किंवा जी काही लांब लांब लावली पाहिजे ज्याचं अंतर ठरलेलं आहे. आणि असं अंतर जर ठेवलं तर जपानी टेक्निकमध्ये असं म्हणतात की तुम्ही ती झाडं जवळजवळ लावली तर ती दाट वाढतात आणि त्याचं जंगल होतं. तर माझी झालेली चूक इतकी सुंदर आहे की तिथे तुम्ही बघा तर रस्त्यावरून सुद्धा म्हणजे तुम्ही हरिओम ढाब्याच्या रस्त्यावरून जर बघितलं तर तुम्हाला संपूर्ण डोंगर जो हिरवा दिसतोय त्याच्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. मी असेल, दिलीपभाऊ खैरे असतील, अंबादास खैरे असतील किंवा आमचा सगळा स्टाफ असेल. मागच्या सिंहस्थामध्ये तपोवनाकडे त्र्यंबककडे जाणारा जो रस्ता होता त्याच्यात निघालेली जी झाडं होती ती जवळजवळ 50 ते 60 झाडं आम्ही रिप्लांट केली ज्याचं वय 60-70 वर्षाच्या पेक्षाही जास्त होतं. त्याचं वय पण आम्ही शास्त्रीय पद्धतीने काढलं, असं नाही की हे इतकं असेल किंवा त्याचा घेर बघून. तर हे सगळं रिप्लांट होऊ शकतं, हे शिफ्ट होऊ शकतं. फक्त ह्याच्यासाठी तुमची मानसिकता पाहिजे आणि जर मानसिकता नसेल तर मला वाटतं की आम्ही तपोभूमीत राहतो, आम्ही प्रभू रामचंद्रांच्या भूमीमध्ये राहतो हे म्हणायला सुद्धा आता आम्हाला लाज वाटायला लागली. आणि मला वाटतं नाशिककर म्हणून आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. आणि आपला जर श्वास नाशिक असं म्हणतात ना, नाशिकचं नाव हे शूर्पणखेचं नाक कापल्यामुळे नाशिक हे नाव पडलं. मला वाटतं आता नाशिकचा श्वास गुदमरतोय याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि संपूर्ण नाशिककरांनी याच्यासाठी आलं पाहिजे. आणि याचबरोबर सगळेच कलावंत, तंत्रज्ञ, आर्किटेक्ट्स किंवा बाकीचे सगळी मंडळी. मला परत एक थोडासा मुद्दा घेऊशी वाटतं की राम कॉरिडॉर करतो आपण, तो सगळं करत असताना तुम्ही जर माझं बघितलं असेल मुंबई नाका मी डिझाईन केलं आहे, इस्पॅलियर स्कूल आम्ही डिझाईन केलं आहे, ते महाराष्ट्रातलं बेस्ट डिझाईन आहे. किंवा नांदगावचं शिवसृष्टी डिझाईन केलं. हे सगळं करत असताना आम्ही नाशिकच्या सौंदर्याचा आणि नाशिक महाराष्ट्रात नव्हे तर भारतात वेगळं राहिलं पाहिजे, झालं पाहिजे याच्यासाठी काम करतो. हे सगळं कॉरिडॉर करताना नाशिकचे आर्किटेक्ट नव्हते का डिझाईन करायला किंवा त्यांची लायकीच नव्हती का? जर तुम्ही गुजरातमधून कोणीतरी आर्किटेक्ट आणतायत, राजस्थानचा लाल दगड आणतायत, हा इथला ब्लॅक स्टोन जो आहे बसाल्ट आहे तो लावला पाहिजे. आणि तो न लावता तुम्ही राजस्थानचा लाल दगड जो आता बॅन व्हायला लागला आहे, ज्याच्यामुळे तिथल्या कारागिरांचे श्वास आणि हृदयामध्ये फुफ्फुसामध्ये ते सगळं पावडर जाते, त्याच्यामुळे मरत आहेत, कॅन्सर होत आहेत. आणि ते सगळं तुम्ही परत आमच्याकडे का हे सगळं करतात? हे प्रयोग नाशिकवर का? असा एक आमचा सवाल आहे ॲज अ डिझायनर म्हणून, ॲज अ नाशिककर म्हणून. आणि नाशिककर आता आपण जागे झालं पाहिजे. आपल्या नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काम केलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. आणि जागते राहतो. धन्यवाद. ही लढाई आपण बघतोय की ही 2 ठिकाणी लढली जाते. एक तर प्रत्यक्ष जमिनीवरती तपोवनामध्ये सगळे कलाकार येत आहेत, नागरिक येत आहेत आणि आपापलं मत मांडत आहेत. प्रसार माध्यमांमध्ये, प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुद्धा एक प्रकारे ही लढाई चालली आहे याच्यावरती बोलत आहेत. नाशिक ज्यांनी लहानपणापासून पाहिलंय, महानगरपालिकेबरोबर सुद्धा काम केलंय, वेळोवेळी कुंभमेळ्यांमध्ये त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. लोगो डिझायनिंग असू देत किंवा शहराचं डिझायनिंग असू दे, प्रसिद्धी माध्यमाच्या क्षेत्रातले नंदन दीक्षित सर या ठिकाणी आहेत. सर, तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे कसं बघता आणि तुमची काय भावना आहे? नमस्कार. गेल्या 2 कुंभमेळ्यांमध्ये मी स्वतः या शासकीय यंत्रणांबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या 2000 सालापासून मी ह्या संपूर्ण यंत्रणेबरोबर आहे. जे कलेक्टर ऑफिस असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्यासोबत काम केलं आहे.
त्यावेळेला काम करताना अनेक गोष्टी आम्ही सोबत बसून डिझाईन केल्या होत्या किंवा ठरवून केलेल्या होत्या. आणि मला असं आठवतं आहे की 2000 सालापासून साधुग्रामसाठी वेगळी जागा ॲक्वायर केलेली होती. त्या ठिकाणी गेले 2003चा आणि 2015चा जो कुंभमेळा आहे हा त्या ठिकाणी साधुग्राम बसवलं होतं. आता ते साधुग्राम कुठे गेलंय, म्हणजे कुठे हरवलंय आणि आता ह्या तपोवनासाठी झाडं तोडण्याचं का अचानक सुरू झालंय हे मलाच पडलेला प्रश्न आहे आणि असा अनेक नाशिककरांना पण प्रश्न पडला आहे. माझं एक छोटंसं म्हणणं असं आहे की नॉट नेसेसरी की त्या साधुग्रामसाठी झाडं तोडलीच पाहिजे. जर ह्या तपोवनाचा वेगळ्या पद्धतीने जर वापर केला किंवा विचार केला तर ही झाडं मेंटेन ठेवून याच्यामध्ये साधुग्राम बसवलं जाणार नाही का? ह्या ठिकाणी लेवलिंग करून छान आणि वेगळ्या पद्धतीने जर आपण तिथे टेंट टाकले तर ह्याची आणखीन एक वेगळी ब्युटी आपण बघू शकतो. आणि ह्या तपोवनाचं महात्म्य म्हणा किंवा त्याचं महत्त्व असंच टिकवून ठेवून तिथे जर साधुग्राम जर आपण बसवला तर खूप चांगली गोष्ट होईल आणि जगभरामध्ये याचं वेगळेपण दिसून येईल का असं मला वाटतं. आणि या निमित्ताने आणखीन मी असं सांगतो की आमच्या जनस्थान परिवारातर्फे सगळ्या कलावंतांतर्फे शहरभर सह्यांची मोहीम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि जेणेकरून आपापल्या एरियामध्ये संपूर्ण नाशिकमध्ये आमचे जनस्थानचे सदस्य आहेत त्या आपल्या एरियामध्ये सह्यांची मोहीम सुरू करून नाशिकभर ही सगळी सह्यांची मोहीम होईल, जनजागृती होईल आणि सगळ्या नाशिककरांना एकवटलं करण्याचा हा आमचा मानस आहे. आणि सगळ्या नाशिककरांना या निमित्ताने आवाहन आहे की आपण याच्यामध्ये सामील व्हा आणि संपूर्ण नाशिकने याच्यासाठी हे वाचवण्यासाठी एकत्र आलं तर मला वाटते की हे चांगलं एक पाऊल आपण उचलू शकतो. धन्यवाद नंदन सर. मला वाटतं या सरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सगळ्यांनी नक्की याच्यामध्ये सहभागी व्हावं, या सह्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. जसे डिझायनर्स येत आहेत, जसे आर्टिस्ट येत आहेत, तर या सगळ्यांच्या मागे असणारा माणूस एक दिग्दर्शक असतो. सुहास या ठिकाणी आहे दिग्दर्शक म्हणून, कलाकार म्हणून. सुहास दिग्दर्शक असला, कलाकार असला, फिल्म्सच्या सेटवरती असला तरीसुद्धा मूळचा नाशिककर आहे आणि पायी तपोवनात येणाऱ्या लोकांपैकी तो आहे. तर सुहास, या सगळ्या विषयाकडे तू कसं बघतो, तुझं काय मत आहे? म्हणजे योगेश आता आमचा मित्र हे जे करतोय लाईव्ह, मला महत्त्वाची गोष्ट काय, माझ्या लहानपणी मी जे तपोवन बघितलं ते तपोवन आता खरं तर दिसत नाही. म्हणजे मी इथेच म्हणजे जुन्या नाशकात तपोवनापासून ह्या वनापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर राहिलो आहे, तेही 25-1 वर्ष. आणि खरोखर पायी आम्ही इथे यायचो. तो काळ जर आठवला तर आता त्यातलं अर्ध तपोवन सिमेंटचं जंगल झालं आणि आता ही उरली सुरली झाडे तोडून तुम्ही काय मिळवणार हे तर पहिल्यांदा मला काही कळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढाच उरलेला खरं तर हा नाशिकचा श्वास जो आपलं फुफ्फुस म्हणूयात या तपोवनाला, तो का घालवताय आम्हाला ते कळत नाही. बरं, दुसरा पर्याय असा आहे, म्हणजे मला असं वाटतं की इतकी जागा आहे नाशिकमध्ये, म्हणजे अगदी नाशिकमध्ये तुम्ही म्हणाल तर मला असं सांगायचं वाटतं की गांधीनगर, नेहरू नगर, इतके क्वार्टर्स आहेत तिथे, हजारो एक म्हणजे ती माझ्यामध्ये 100 एकर जागा असेल आणि तिथे बांधलेले क्वार्टर्स आहेत. तिथे ह्या सगळ्या साधूंना ते व्यवस्थित केलं तर खर्च कमी येईल. सगळ्यात महत्त्वाचं हे तोडून इथे नव्याने तुम्ही बांधणार आणि नंतर बिल्डरांच्या घशात घालणार, हे तर माहितीच आहे. म्हणजे कितीतरी डोंगर आपल्या त्र्यंबकेश्वरच्या एरियात तुम्ही बघाल कधी तर तिथे खाली डोंगर पोखरलेत आणि तिथे ते काय म्हणतात त्याला रिसॉर्ट बांधले गेले. हे रिसॉर्ट कशासाठी, त्याची गरज काय? म्हणजे तुम्ही पुन्हा निसर्गाच्या जवळ जाण्यासाठीच ना. तुम्हाला असं वाटतं ना इथे, पण तिथे जाऊन तुम्ही झोपडी बांधून नाही राहणार, रिसॉर्ट बांधून राहणार. तर हे सगळं बघताना खरं तर खूप दुःख होतं आहे. आणि मी माझ्या मुलांना, आता माझी मुलगी 16 वर्षाची आणि एक 10 वर्षाची, त्यांना कुठलं तपोवन दाखवू माझ्या नाशिकचं? मी काय सांगू तुझा बाबा इथे खेळायला येत होता, ते कसं? हे माझ्या महानगरपालिकेला हात जोडून विनंती आहे की हे तपोवन तुम्ही सोडा आता, ह्याच्यात अडकू नका. एकतर काय होते ना, साधं आपण म्हणूयात की यार चिमणी ही कुठे राहत असेल तर ती झाडाझुडपात, म्हणजे झाडाझुडपात आलेत ना का तर काटेरी झाडांमध्ये लपते ती, कारण की सापही तिथे जाऊ शकत. आणि तुम्ही ते तिथपासून म्हणजे एक पानही खरं तर उचललं नाही पाहिजे. आहे तसं राहिलं तर निसर्ग आपल्याला भरभरून देईल. निसर्गाला सुधरवायला जाऊ नका. ते झाडं लावणं हा खरं तर चांगली गोष्ट आहे, पण नुसत्या बिया फेका, तो आपोआप उगवते ते झाड. निसर्ग करतो काम,
कशाला तुम्ही आम्ही करायची गरज आहे? निसर्गाने जन्म दिला आहे, अजून काय त्याच्याकडनं मागतायचं? थँक्यू, पण प्लीज वाचवा आता. मला वाटतं एका सृजनशील माणसाने केलेलं हे एक छान अपील आहे आणि प्रॅक्टिकल नसेल कळत आम्हा कलाकार लोकांना, आम्हाला नाही कळत कायदे, आम्हाला नाही कळत त्यातल्या तांत्रिक गोष्टी, पण सुहासने केलेलं हे भावनिक अपील सुद्धा जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नका तोडू ही झाडं. आणि अजून एक आपला मित्र या ठिकाणी गणेश आलेला आहे. गणराया, तुमचं काय म्हणणं आहे या वनराईबद्दल? वनराईबद्दल बोलायचं असेल ना तर शहराची ओळख एक नदीवर आणि एक जंगलवर असते असं मी वाचलेलं ऐकलेलं आहे. तर नाशिकचं हे जंगल म्हणजे तपोवन जे आहे ते राहायला हवं. त्यांनी शहराची शोभा वाढते. येणं जाणारा काय तपोवनात काय रामांचे जे वास्तव्य राहिले पावन झालेली भूमी त्याचं दर्शन घेण्यासाठी तपोवनात येतात. तर ते राहायला हवं असं माझं मत आहे. आणि हे जे तपोवनात छोटे छोटे रंगमंच जरी तयार केलं तरी इकडे जे कलाकार येऊन त्यांची कला सादर करू शकतात, चित्रकार येऊन त्यांचे चित्र काढू शकतात, या वस्तूंसाठी पण याचा वापर होऊ शकतो. तर याचा विचार नक्की नगरपालिकेने व शासनाने करावा ही नम्र विनंती. गणेश एक डिझायनर आहेत, उत्तम आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत आणि त्यांचंही महत्त्वाचं आहे की कारण कलाकाराच्या आयुष्यामध्ये वनाचं महत्त्व किती असतं या त्यांनी सांगितलं. असं आपण आता पुढे जाऊयात याच्यामध्ये की आम्ही कलाकार लोक जे विशेषतः लेखक असतात ते लेखक मंडळींना शांत जगापासून अलूफ होऊन कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन लिहिण्यासाठी बसत असतात आणि अशा निसर्गाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर खूप छान काहीतरी सुचतं असं म्हणतात. आज दत्ता पाटील या ठिकाणी आलेले आहेत. दत्ता, ज्यांनी आपल्या लेखणीतनं नाशिकला एक वेगळी ओळख तयार करून दिलेली आहे. एक कलाकार म्हणून हे तपोवन आणि या तपोवनाच्या वरती जे संकट आले याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुमचं काय म्हणणं आहे? मुळात काय आहे की आपल्या आधी झाड आहेत माणसाच्या आधी आणि माणूस हा इतका आता हळूहळू आधाशी होत चालला आहे की सगळीकडची तो झाडं हळूहळू तो नष्ट करत चालला आहे. बरं, एक तर तो लेट कमर आहे पृथ्वीवर, त्याचा या पृथ्वीशी काही फार संबंध नाही त्या माणसाचा. त्यामुळे इथं जी काही आधीपासून आलेली ती झाडं आलेली आणि मग आपल्याच पूर्वजांना आपण संपवतो आणि हळूहळू आपल्या स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड घालून घेतो. इतका विनाशकारी माणूस असल्यामुळे त्याने आत्ता तरी जरा नीटनेटका विचार केला पाहिजे. मुळात नाशिकचं म्हणजे मी गेली अनेक वर्ष म्हणजे आता मी पूर्णपणे नाशिककरच आहे आणि एकतर मी ग्रामीण भागात वाढलेलो आहे. त्यामुळे निसर्गाचं महत्त्व काय असतं किंवा झाडांचं महत्त्व काय असतं हे वेगळं काही सांगायची गरज नसतेच. मुळात निसर्गप्रेमी हा प्रत्येक माणूस हा स्वतःच एक झाड असतो, स्वतःच एक निसर्गाचा भाग असतो. आपण पण या जैवविविधतेचे एक भाग आहोत. या अन्न साखळीतला आपण सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहोत. त्यामुळे ही साखळीच तोडू पाहतोय आपण आणि आपण एक प्रकारे स्वतःलाच नष्ट करू पाहतोय. त्यामुळे एक छोटंसं इथलं तपोवनाचं तोडल्यानं काय फारसा फरक पडणार आहे अशी जी काही मंडळी म्हणत असतात. मला म्हणजे त्या सर्वांना एक विनंती की आपण जरा नीटनेटका विचार करून अगदी आपला हट्ट पूर्ण करण्याच्या मागे न लागता जरा या सगळ्या पर्यावरण प्रेमींचं, या नागरिकांचं, जी माणसं या झाडांच्या सानिध्यात वाढलेली आहेत या नाशिकमध्ये, नाशिकच्या निसर्गावर जी माणसं आधीपासून प्रेम करतात, जरा त्यांचं ऐका, जरा थोडंसं आपण पण थोडा विचार करा नीटनेटका. मला वाटतं त्यांनीही नीटनेटका जर विचार केला तर त्यांच्याही लक्षात येईल की एकही झाड न तोडता विकास करता येतो. त्यामुळे अगदी आपण विदेशात जातो किंवा कुठेही जातो, आपण तिकडे उत्तरांचलमध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी झाडांना प्रचंड जपलं गेलेलं आहे. आपण पण मला वाटतं थोडं जागं झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण इतके आत्ता मी फिरत असताना या झाडावर, एकाच झाडावर मला 8 प्रकारचे पक्षी आहेत. म्हणजे मी कॅमेरा घेऊनच फिरतो. एकतर लिहिण्याच्या दृष्टीने, चिंतनाच्या दृष्टीने नाशिक हे इतकं अप्रतिम आहे. नुसता एक कुठेतरी जंगलात फिरून आल्यानंतर जवळच्या मेंदू अत्यंत फ्रेश होत असतो. आपले सगळे जे काही विचार आहेत, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी ते अतिशय शांत होतात आणि एक नितळ एक समतल तयार होतो आणि आपल्याला लिहिण्यासाठी खूप प्रेरणा मिळते. नाशिक हे फारच अप्रतिम शहर आहे. ते अप्रतिम राहू द्या. त्याच्या आजूबाजूची ही वनराई ही तशीच राहू द्या.
एखाद्या शहराचं सौंदर्य हे कॉन्क्रिटीकरणानं खुलत नाही, ते रखरखीत असल्यानं ते सौंदर्य तसंच अबाधित राहतं। उद्या तुम्ही डोंगर तोडून सपाटीकरण करणार, उद्या तुम्ही झाडं तोडून सपाटीकरण करणार, ते सौंदर्य नाही आहे। त्याचा एक नैसर्गिक सौंदर्य राखणं, त्याचा एक रखरखीतपणा राखणं, त्याचं एक रांगडेपण राखणं हे सगळ्यात मोठं सौंदर्य असतं। आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण इथलं झाड जपूया। या झाडांवर मी मगाशीच योगेशशी बोललो की एवढ्या ज्या काही फुले आहेत, मी फक्त अलिबाबा 40 चोर नावाच्या गोष्टीतच त्या एवढ्या त्या अशा घराघरांवर फुल्या मारलेल्या, तशा झाडाझाडांवर फुल्या मारलेल्या पाहिल्या, वाईट वाटतं त्या फुलांकडे बघताना। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी या हे काही आंदोलन नाही, हे काही चळवळ नाही, हा काही संघर्ष नाही, मुळात हा संघर्षाचा विषयच नाही आहे। खरं तर झाडं जपण्यासाठी प्रत्येकाला घराबाहेर पडावं लागतं, संघर्ष करावा लागतो, असं काही होऊ नये आणि हा प्रश्न मिटावा आणि हे तपोवन अबाधित राहावं अशी कळकळीची इच्छा आहे, कळकळीची मागणी आहे आणि ती मागणी मला वाटतं पूर्ण होईल अशी मला पूर्ण खात्री। धन्यवाद दत्ता। की कलाकारांना छान काम करण्यासाठी नाशिकसारखं शहर नाही आणि आम्हाला असंच नाशिक हवं आहे। आम्हाला नको आहे तो एक्झिबिशन हॉल आणि एक्झिबिशन सेंटर आणि काँग्रेसचं। तर तसं ही आपली बाजू मांडणारे सगळे कलाकार या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत। आणि जय श्रीराम, माता की जय, बोले जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। झाडे वाचवा, नाशिक वाचवा, झाडे वाचवा, नाशिक वाचवा। एकच भूल तपोवन गुल, एकच भूल तपोवन गुल, एकच भूल तपोवन गुल, एकच भूल तपोवन गुल। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। जय श्रीराम, जय श्रीराम। चला चला पंडितजी नमस्कार। जनस्थानचे सगळे कलाकार या ठिकाणी आज आलेले आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि त्यांच्या बाजूने सगळ्यांनी त्यांच्या बाजूने आपली मतं मांडलेली आहेत। तुम्ही या सगळ्या ह्याच्यावरती तुमचं मत काय द्याल? नाही, आज नाशिककर म्हणजे जे काही स्वतःहून मनापासून येऊन उतरत आहेत आणि या मुवमेंटला एक प्रकारचं ऑर्गॅनिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे। प्रत्येकाला वाटतं मी तिथे जायला पाहिजे। आज जनस्थानचे सगळे कलाकार मंडळी आज आपल्या इथे आलेली आहेत आणि ते त्यांच्या मनात जे जे येतंय ते बोलत आहेत, ते याचा संदेश सरकारने प्रॉपरली घ्यायला पाहिजे आणि आपले निर्णय बदलले पाहिजे। नमस्कार मॅडम। धन्यवाद सर। पल्लवी मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत। आर्टिस्ट लोकांचं कोऑर्डिनेशन करणं या सगळ्या याच्यामध्ये ते आमच्या सोबत असतात आणि तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी आलेला आहात की प्रत्येकाचा एक वेगवेगळा अँगल असतो। आपल्या कलाकार लोकांचा पण बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, तो बऱ्यापैकी भावनिक असतो, पण ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही आज ठिकाणी तपोवनामध्ये आलेला आहे, तुमचं काय मत आहे? निसर्गाशी खूप जवळचं कनेक्शन असल्यामुळे दरवर्षी इथे यावंसं वाटतं। तुम्ही खूप छान उद्दिष्टाने इथे येत असतात। सिनेमा किंवा मालिका विश्व म्हणू आपण, तेव्हा जेव्हा कलाकार बाहेरून आपल्या शहरात येतो तो सगळं पहिलं एकच वाक्य म्हणतो, यार तुमचं शहर खूप ब्रिदेबल आहे। हे ऐकायला खूप छान वाटतं। पण आज जेव्हा अशी पार्श्वभूमी आपण बघतोय, आता सध्याचं जे वातावरण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तापलं आहे, त्याच्यावरून मला हे सांगावं वाटतं की जर बाहेरच्या शहरामधून प्रवास करून येताना त्या मेट्रो शहरातल्या मेट्रो सिटीमधल्या लोकांना सुद्धा जर नाशिक ब्रिदेबल वाटतं तर ह्याचा आपण बारकाईने विचार करायला हवा की असं का घडतं। कारण आज असंख्य गोष्टीने आपण जेव्हा पछाडलेलो असतो, आजार म्हणूया किंवा अनेक श्वासांचे त्रास म्हणूया किंवा लहान लेकरांपासून अबालवृद्धांपर्यंत होणाऱ्या गोष्टी म्हणूयात, तर त्याला फक्त आणि फक्त निसर्गच वाचवू शकतो। जर निसर्गामध्ये ही किमया, तर आपण त्याला अडथळा का ठरत आहोत? आपण जर आपला निसर्ग वाचवला तर नक्कीच याचा आपल्या आणि पुढच्या जनरेशनला फायदा होणार आहे। आणि नाशिकची वेगळी ओळख आहे की जेव्हा इथे लोक येतात आपल्याला विचारतात की आम्हाला पंचवटीच्या श्राद्ध म्हणजे
पंचवटीसारख्या आध्यात्मिक ठिकाणी आम्हाला व्हिजिट करायची आहे किंवा त्र्यंबकेश्वर असो, तेव्हा आपण जेव्हा त्यांना दाखवलं तर तेव्हा आम्हाला पुन्हा सिमेंटीकरण नाही दाखवायचं आहे, आम्हाला इथला निसर्ग दाखवायचा आहे, इथला ओरिजिनलपणा आपण जो म्हणूया तो जपलेला आपल्याला दाखवायचा आहे. आणि जर हाच आपण नष्ट करायला गेलो तर पुढे आपल्या हाती काय लागणार आहे? आता मला वाटतं पुन्हा याचा विचार व्हावा, पर्यावरणाने आपल्याला साथ दिली, आपण एक हात पुढे करूया आणि यांची हानी होण्यापासून नक्की वाचवूया. थँक्यू कन्नड. बासरीचे सूर कानी पडतात. छान वनराई आहे. एखादा कलाकार या ठिकाणी येतो, कोणी सतार वाजवतो, कोणी ट्रम्पेट घेऊन येतं, कोणी एखादी कविता सादर करतो आणि कोणी एखादा कलाकार बासरी घेऊन बासरी वाजवतो. जनस्थानचा आपला आवडता बासरी वादक मोहन उपासनी मला झाडाखाली बसलेला दिसतोय. बासरी वाजवून कदाचित छान हेही एक वेगळ्या पद्धतीचं सृजनशील आंदोलन आहे. बासरीच्या सुरांमध्ये रमूयात आणि झाडं वाचवण्याची कामना करूयात. मोहन दादा, बासरीने खरं तर सगळं सांगितलंय तुझ्या मनातलं, तरी सुद्धा एक कलाकार म्हणून तू या सगळ्या आंदोलनाकडे, या झाडं तोडण्याच्या या सगळ्याच्याकडे कसं बघतोस? स्पष्ट सांगायचं म्हणजे झाडं, कुठलंच झाड तुटलं नाही गेलं पाहिजे. आपला ऑक्सिजन आहे आणि मी इथून पश्चिमेला राहतो, हा सगळा वारा इकडून माझ्या घराकडे येतो, तो माझा खऱ्या अर्थाने ऑक्सिजन आहे. आणि कुठलंही एकही झाड तुटलं नाही गेलं पाहिजे आणि कुंभमेळा देखील व्यवस्थित पार पडला पाहिजे निर्विघ्नपणे, संपूर्ण माझी इच्छा आहे. कारण आज सगळं नाशिकचं वैभव आहे, सर्व ज्या गोष्टी घडत आहेत त्या, पण झाड तुटून जर कुंभमेळा होणार असेल तर मग त्या याला थोडासा गालबोट लागतो. ते गालबोट लागता कामा नये. झाड न तुटता सर्व गोष्टी जर व्यवस्थित होत असेल तर फार उत्तम. आणि एक कलाकार म्हणून माझी इच्छा अशी आहे की ही वनश्री अशीच टिकून राहावी. थँक्यू. मला वाटतं कलाकारांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो या सगळ्याकडे बघण्याचा. आणि या ठिकाणी आता आपण त्यांना पण विचारूयात की दादा तुमचं काय मत आहे या सगळ्याचं? जसं मोहनने सांगितलं की प्रत्येक गालबोट न लागता हा कुंभमेळा आणि तो 12 वर्षानंतर येणार असतो. 12 वर्षासाठी आपण पूर्ण आयुष्याचं आपण नुकसान करून येणार आहे. तर कुंभमेळ्याला प्रत्येक गालबोट न लागता झाडं जगली पाहिजे. त्यांचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. फक्त झाडच तोडून त्यांची व्यवस्थापन होईल अशातली काही गोष्टी नाही. दुसऱ्या ठिकाणी पण त्यांची व्यवस्था होऊ शकते. फक्त एवढंच आहे की झाडं जगली पाहिजे. अभिनेता, निर्माता आणि आपला नाशिककर चिन्मय या ठिकाणी आलेला आहे. चिन्मयला हा विषय नवीन नाही आहे. गोदावरी मातेसाठी, तिच्या पुनर्जीवनासाठी खूप प्रयत्न करण्यात आधीपासून जनजागृतीचंही काम करतो. चिन्मय, या थोडंसं आपण बाजूला येऊयात आणि या बासरीच्या सुरांच्या बरोबर तू या ॲक्टिव्हिटीशी खूप आधीपासून जोडला गेलेला आहे. तुला हा विषय माहिती आहे, तू नाशिकचा मुलगा आहेस. तर त्या निमित्ताने आपल्याला भारतभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये या विषयाबद्दल लोकांना जागृत करायचं आहे. तर तू काय सांगशील यावेळेला, सगळ्यांना काय आवाहन करशील? आपला स्टँड हाच आहे की ही 1800 झाडं जी आहेत तर वाचली गेलीच पाहिजे. ही आपण वाचवू सुद्धा, पण बाकी ठिकाणी पण खूप वृक्षतोड चालू आहे, जी दखल घेतली जात नाही आहे किंवा जी आपल्यापर्यंत पोचत नाही. त्याचं काय? ती आपल्या हातात आहे का? ते तोडणं, ते थांबवणं हे आपल्या हातामध्ये आहे का? तर याचं उत्तर काहीचं नाही असं असू शकतं, कारण आपल्याला त्याची माहितीच नाही. पण आता मला असं वाटतं की कुंभाच्या निमित्ताने किंवा जगाचं लक्ष या विषयामुळे आपल्याकडे वेधलं गेलेलं आहे, तेव्हा याचा खूप उत्तम फायदा नाशिककरांनी करून घेतला पाहिजे. तो कसा? तर कुंभ हा ज्या गोदावरी आईमुळे आहे ती अविरल वाहती होण्यासाठी तिचं ग्रीन कव्हर जे आहे कॅचमेंट एरियामधलं ते वाढणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि इतकं चांगलं संघटन निर्माण झालेलं आहे, तयार होतं आहे,
नाशिककरांचं स्पिरिट उंच झालेलं आहे. त्या सगळ्याचा फायदा घेऊन येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्रह्मगिरी असेल किंवा बाकीचा जो कॅचमेंट एरिया असेल इथे वृक्ष लागवड करणं, संवर्धन करणं आणि ते वृक्ष 3 वर्षापर्यंत जगवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अपरिहार्य आहे. फक्त बंड करून होणार नाही आहे. बंड करून फक्त थांबवू शकते वृक्षतोड, पण वृक्ष लागवड करून संख्या वाढवणं हे पण तितकंच महत्त्वाचं असल्यामुळे आपल्याकडे स्ट्रॉंग ॲक्शन प्लॅन हवा आणि तो ॲक्शन प्लॅन या 12 वर्षामध्ये अभ्यास करून आम्ही सगळ्या नाशिककरांनी अविरल गोदावरीच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. तो काय आहे जाणून घेण्यासाठी आपण अविरल गोदावरी ही आपली वेबसाईट पण सर्च करू शकता. अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने भारतभरातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमींनी 5 स्टेप्समध्ये पंचसूत्रीमध्ये नेमकं काय करून ग्रीन कव्हर वाढवता येईल, ग्राउंड वॉटर वाढवता येईल आणि गोदावरी फ्लो होऊ शकेल त्याचा सुंदर अभ्यासू असा प्लॅन जो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासारखा आहे असं तयार केलेला आहे. जर या पद्धतीने आपण काम केलं तर माझ्या मते जो परिणाम आपल्याला हवा आहे तो आपल्याला साध्य करता येऊ शकतो. आणि माझ्या मते तेव्हा हे जगासाठी एक उदाहरण असेल की जे आजपर्यंतच्या कुंभात कधीच घडलं नाही की आपण पहिले नाशिकमध्ये पाणी आणतो आहोत, गोदावरीमध्ये पाणी आणतो आहोत आणि मग त्यामध्ये आंघोळ करतो आहोत. तर माझ्या मते ही संधी आहे भगीरथ होण्याची. तर त्या अनुषंगाने सिस्टमॅटिकली अभ्यासपूर्वक पद्धतीने आपण योग्य दिशेने प्रयत्न करूया जो आहे अविरल गोदावरी मिशन. थँक्यू चिन्मय. मला वाटतं हे जे भगीरथ प्रयत्न आहेत चिन्मय खूप वर्षापासून करतोय. चिन्मयचे सगळे फॅन, जनस्थानचे सगळे मेंबर्स आणि त्यानिमित्ताने झाडावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माणसांना एक सांगणं आहे की नाशिकची ही झाडं आणि या निमित्ताने संपूर्ण भारतातली, संपूर्ण पृथ्वीवरची झाडं वाचवण्यासाठी एक इनिशिएटिव्ह आपण घेतला पाहिजे. बासरीचे सूर ऐकूया. अनोख्या प्रकारचं कलाकारांचं हे आंदोलन नाशिकची झाडं वाचवण्याकरता. या ठिकाणी नाशिकचे प्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांनी बासरीवादनाने ह्या झाडांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. दत्ता पाटील आपली एक कविता सादर करत आहेत. सर इथं तुम्ही आगेच लाईट येतं खूप. अच्छा एनलाइटमेंट इथं एनलाइटमेंट दादा हे मोहन कविता ऐक. मोहन कविता ऐक. एक सेकंड बस असं ठेवून देतो. झाड उगारत नाही तलवारी. कविता वाचतो. जे जे स्वबळावर ठाम उभं, जे जे स्वबळावर ठाम उभं ते ते कापलं जाणार. ज्यांची ज्यांची मुळं खोलवर ते ते कापलं जाणार. जे जे स्थिर चित्त, जे केवळ देत राहतं ते ते कापलंच जाणार. जे जे स्वतंत्र ते ते कापलं जाणार. ज्यांच्या मुळांना नसते अभिलाषा आकाश हेपलण्याची आणि ज्यांच्या फांद्यांना नसतो लोभ मुळांनी व्यापलेल्या काही गुंठे भूखंडाचा ते ते कापलंच जाणार. जे जे नैसर्गिक मूल्यांवर ठाम ते ते कापलं जाणार. झाडं उगारत नाहीत तलवारी, झाडं काढत नाही मोर्चे. झाडं उगारत नाही तलवारी, झाडं काढत नाही मोर्चे. करत नाही उपोषण, मागत नाही रेशन. झाडं करत नाही गटबाजी, फणसाचा एक गट फोडून त्यावर उगवत नाही केळी. नारळावर चढून आंबा बळकावत नाही त्याचं कधी अस्तित्व आणि लावत नाही त्यावर कधी स्वतःच्या नावाचा बॅनर. जिथं जिथं माणसं नसतात तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन. जिथं जिथं माणसं नसतात तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन. घरं फुटून किंवा घरं फोडून माणसं आदळआपट करत गाव सोडून निघून जातात तेव्हाही पडीक जागेत उगवत राहतात झाडं आणि धरून ठेवतात
जमेल तशा पडक्या भिंती आणि बांधू देतात पक्ष्यांना खोपी. आपल्यातलंच एक झाड पडलं तरी खांद्यावर पेलून धरतात त्याचं ओझं. त्याची माती होईस्तोर किंवा मातीतून पुन्हा उगवेस्तोर बाकीची झाडं. झाडांना राग येत नाही नागडं म्हटल्यामुळे, झाडांना राग येत नाही नागवं म्हटल्यामुळे, झाडं दुखावत नाही अंगा खांद्यावर चढल्यानं. झाडं झोका बांधू देतात रडणाऱ्या बाळांसाठी, झाडं गळफासही बांधू देतात रडून हारलेल्यांसाठी. झाडं धरून ठेवतात महापुरात वाहून जाणारी माणसं, झाडं धरून ठेवतात महापुरात वाहून जाणारी माणसं. पूर ओसरल्यावर तीच माणसं देवाचे आभार मानायला निघून जातात, तेव्हा ही झाडं काही न बोलता निमूट शांतपणे निथळत राहतात. तरीही वर्षानुवर्ष झाडं कापलीच जातात, कारण लोकांनी विसंबू नये झाडांवर, त्यांच्या सावलीवर, त्यांच्या फुलाफळांवर, आणि रांगा लावाव्यात सावलीसाठी, फुलांसाठी, फळांसाठी, पाण्यासाठी, खाण्यासाठी, केवळ राजमहालासमोरच. म्हणून झाडं कापली जातात. मंदिर मशिदीच्या अंगणातलं, राजमहालाच्या प्रांगणातलं, झोपडीला बिलगलेलं, आश्रमातलं, अनाथ आश्रमातलं, बगीच्यातलं, मसनवटीतलं झाड असणं हीच त्याची जात, तोच त्याचा धर्म. झाडं सहिष्णू असतात, झाडं सोशिक असतात, झाडं होऊ देत नाहीत अंगणाचं रणांगण, झाडं युद्ध थांबवतात आणि झाडं बुद्ध बनवतात. म्हणूनच युद्धखोर माणसं अधिकाधिक पिसाटून सपासप झाडं कापतच जातात आणि रचत जातात विराट सरण स्वतःच. अप्रतिम विचारांचं मंथन चालू आहे, पण काही म्हणा ते महानगरपालिकेत लावली पाहिजे. थँक्यू. जनस्थानच्या या सगळ्या लाईव्ह फेसबुक लाईव्हमध्ये आपण जे कोणी हा व्हिडिओ बघतील यांना एक आवाहन आहे की आपल्या एक सह्यांची मोहीम जी चालवली जाणार आहे त्या मोहीममध्ये सहभागी व्हा, आपलं मत नोंदवा आणि हा विषय कलाकारांच्या माध्यमातून, आपापल्या कलेच्या माध्यमातून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. फक्त नाशिकच्या तपोवनातली नाही तर सगळी झाडं वाचली पाहिजे. जिथे जिथे झाडावर कुऱ्हाड किंवा करवत चालेल तिथे तिथे आपण तिथे हरकत घ्या आणि ही झाडं वाचवण्यासाठी आपलं योगदान करा. धन्यवाद.